नमस्कार। आता शेवटी ईश्वरीने सात्विका फॅशन हे अर्णवचं ऑफिस सोडलेलं असतं आणि ती बाहेर पडलेली असते आणि तिलासारखी अर्णवची आठवण येत असते। अर्णवसोबत आपण घालवलेले क्षण, अर्णव सरांनी आपल्याला किती सपोर्ट केला, आपल्या गुंडांपासून कसा जीव वाचवला, हे सगळं तिला आठवत असतं। आणि इकडे अर्णवसुद्धा बेचैन झालेला असतो, कारण त्याची मिस इंदोर त्याला सोडून गेलेली असते। आता तिला परत कसं आणावं म्हणून तो विचार करत असतो आणि तो इकडे आता ईश्वरीला भेटायला येतो आणि म्हणतो, मिस इंदोर, आता तू तर निघाली आहेस, तुझ्या मनात तर आनंद असेल। तेव्हा लगेच ईश्वरी म्हणते, हो ना सर, मला माझं लॉकेट मिळालं, त्यातच मला माझा आनंद मिळाला। आता मी कायमची इंदोरला जायला मोकळी। बरं झालं ना, तुम्हाला तेच हवं होतं। मी कधी त्या ऑफिसमधून बाहेर पडते। तेव्हा अर्णव काहीच बोलत नाही। तेव्हा ईश्वरी म्हणते, माझ्यापासून तुमची नाही तर तुमच्यापासून माझी सुटका झाली आहे, चला शेवट गोड झाला। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो, आता शेवट झाला आहे, मग आता आपण तुझ्यासाठी मी डिनर प्लॅन केला आहे, शेवटचं माझ्यासोबत आता तू जेवून घे। तेव्हा ती म्हणते, चालेल, चला शेवटचा आनंद आपण सेलिब्रेट करूया। आणि दोघंही इथे हॉटेलमध्ये येतात। आता हॉटेलमध्ये आल्यावर दोघंही बोलत असतात, ऑफिसमध्ये कसं काय झालं। आता ईश्वरी म्हणते, आता मला माझं लॉकेट मिळालं सर, आता मी कायमची इंदोरला जायला मोकळी। आता आपला संबंध संपला कायमचा, आता आपला चॅप्टर संपला, क्लोज। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो, एक चॅप्टर संपला, पण दुसरा चॅप्टर आपण सुरू करू शकतो ना। तेव्हा अर्णव काय बोलतोय हे ईश्वरीला समजत नाही। ईश्वरी त्याच्याकडे बघतच बसते। ईश्वरी म्हणते, म्हणजे तुम्ही काय बोलताय सर। तेव्हा अर्णव म्हणतो, दुसरा चॅप्टर म्हणजे। आता ईश्वरी म्हणते, चला सर, उशीर होतोय, आपल्याला घरी निघायला हवं, आत्या माझी घरी वाट बघत असेल, आता आम्ही थोड्याच दिवसात परत इंदोरला जाऊ। तेव्हा ईश्वरी पुढे जाते आणि मागून लगेच अर्णव तुझ्या जातो आणि म्हणतो, थांब मिस इंदोर। आता ईश्वरी थांबते आणि काय झालं सर, का मला थांबवलं, बोला ना सर, सर बोला ना। तेव्हा अर्णव म्हणतो, मला तुझ्याशी काहीतरी महत्त्वाचं बोलायचं आहे, बोला ना। तेव्हा ईश्वरी म्हणते, सर सांगा लवकर, उशीर होतोय आपल्याला। तेव्हा अर्णव म्हणतो, तू जाऊ नकोस ना, ही मुंबई सोडून तू जाऊ नकोस, सात्विका फॅशन सोडून तू जाऊ नकोस आणि तू मला सोडून जाऊ नकोस। आता मात्र ईश्वरीला अर्णवचं बोलणं समजत नाही। ती म्हणते, मी फक्त माझं लॉकेट घेईपर्यंत तुमच्या ऑफिसमध्ये राहिले होते, हे तर तुम्हाला माहीतच असेल, आणि आता माझं काम झालं, मी निघते। तेव्हा लगेच अर्णव म्हणतो, तुला समजत नाही आहे का मी काय बोलतोय ते, अगं माझ्यासाठी थांब ना तू ऑफिसमध्ये। तेव्हा ईश्वरी म्हणते, नाही सर। आता अर्णव म्हणतो, अगं ईश्वरी, तू मला आवडतेस। आता अर्णव असं म्हणतात, ईश्वरी आहे त्याच जागेवर थांबते आणि अर्णवकडे बघत राहते आणि अर्णवसुद्धा ईश्वरीकडे। दोघंही एकमेकांकडे प्रेमाने बघत असतात। दोघांनाही काय बोलावं हे समजत नसतं। आता अर्णवने शेवटी त्याच्या मनातल्या भावना या ईश्वरीला सांगितलेल्या आहेत। आता अर्णव हा ईश्वरीच्या प्रेमात पडला आहे हे आता ईश्वरीला समजतं आणि ईश्वरी आपल्या सरांकडे बघतच राहते। तिला काय बोलावं हे समजत नसतं आणि अर्णव प्रेमाने ईश्वरीकडे बघत असतो। पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।